त्यावेळेला त्यांनी सुचवल्या आणि दादा येणार म्हटल्यावर एक आदरयुक्त दडपण म्हणा, भीती म्हणा, एक धाकधूक मनामध्ये असायची की एखाद्या वास्तूचं भूमिपूजन जरी त्यांच्या हस्ते घ्यायचं तरी थोडा प्रेशर कमी असायचा, कारण ती वास्तू अजून बनणारी होती. पण एखादं उद्घाटन घेतलं की 4-5 दिवस आम्हाला झोप लागायची नाही, कारण दादांच्या हस्ते उद्घाटन घ्यायचं म्हणल्यावर कुठं काय कमी राहिली की तिथल्या तिथेच जे काही आहे ते आपल्याला दादा त्यांच्या गोड शब्दामध्ये ऐकवणार. पण तो एक धाक असायचा, ती भीती असायची. आणि दादांचं नेहमी म्हणणं असायचं की जे काम आपण हातात घेतोय ते दर्जेदार झालं पाहिजे आणि नागरिकांना असं वाटलं पाहिजे की नाही, आपण शासनाचा निधी आणतोय आणि त्या शासनाच्या निधीचा विनियोग जो आहे, त्याचा वापर जो आहे तो लोकहिताच्या दृष्टिकोनातून चांगले या ठिकाणी वास्तू उभारण्याच्या दृष्टिकोनातून होत आहे. आज काकी आपल्या हस्ते पुंडलिका नदी संवर्धन जे आदरणीय तटकरे साहेबांच्या पुढाकारातून 2016-17 साली त्याचा पहिला टप्पा हातात घेतला होता. त्यावेळेला श्रद्धेय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्या हस्ते त्या ठिकाणी कार्यक्रम झालेला होता. त्याचबरोबर भावनिक सुद्धा आहे. खरं तर आपण उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एका गोष्टीचा आम्हाला आनंद आहे, आम्हाला अभिमान आहे की जशी अजितदादांची एक अलिखित परंपरा होती की जितके कार्यक्रम दादांची पुण्यामध्ये बारामतीमध्ये व्हावे तितकेच कार्यक्रम या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये व्हावे, असे अनऑफिशियली एक करार हा आमचा आदरणीय दादांसोबत होता. आणि आज प्रथमच आपला कार्यक्रम होत असताना तो या रोहा अष्टमी या ऐतिहासिक शहरामध्ये होतोय, याचा नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे. या वास्तूचं, या नाट्यगृहाचं, सभागृहाचं उद्घाटन सुद्धा काही महिन्यांपूर्वीच आदरणीय अजितदादांच्या हस्ते झालं.